श्री हरिकृष्ण हाईट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील सनी चौक परिसरात रविवारी रात्री पहाटेच्या सुमारास टवाळखोरांनी जमावाने तब्बल 7 ते 8 चारचाकी गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होते. सातपूर पोलिसांनी तात्काळ तपास करत या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. सातपूर परिसरातून या आरोपींची धिंड काढण्यात आली. यावेळी नागरिकांमध्ये समाधान झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु आरोपींची अशा प्रकारे धिंड काढण्याची वेळ का येते? या परिसरात नेहमीच दहशतीचे वातावरण असते. या घटनेत नुकसान झालेल्या गाड्यांची भरपाई कोण देणार असा प्रश्न देखील यावेळी नागरिकांमधून विचारला जात आहे. पब्लिकने पोपला द्यायला पाहिजे, गरिबाच्या गाड्या फोडल्या त्यांनी घरातून पैसे द्यायला पाहिजे, भरून दिलं पाहिजे सगळ्यांनी. आमचं ते म्हणणं दुसरं काही नाही. मारायला पाहिजे, काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे. आता काचा फोडल्या त्याची भरपाई कोण देणार? भरपाई द्यायला पाहिजे ना. भरपाई घरच्या घरच्यांकडून घ्यायला पाहिजे. त्या पुढचे लोक सुधारतील ना. काचा फोडायचा विचार करतील, भरपाई घेतात. करायलाच पाहिजे. भरपाई त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे. नाही दुसऱ्यांचं काही असं कुठलीच गोष्ट केली नाही पाहिजे. अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नये म्हणून या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काल दिनांक 18/2/2024 रोजी पहाटे 4 ते 4:45 वाजताच्या दरम्यान अज्ञात 8 ते 10 लोकांनी रोडवरून चाललेल्या गाड्या, उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करून नुकसान केलेले आहे, ज्यामुळे एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकला नसतो. अशा प्रकारे दहशत निर्माण केल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सहभाग घेतला. पोलीस हवालदार अनिल आहेर, बक्कल नंबर 485 यांची आपण तक्रार घेतली. हे जे तोडफोड करणार आहेत त्यांना घाबरून कोणी कंप्लेंट द्यायला तयार नव्हता. म्हणजे पोलिसांनी स्वतःहून कारवाई करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2024 कलम 308, 141, 43, 147, 148, 336, 427 प्रमाणे दाखल करून घेतला. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.